राजकारणात कोण कधी हसेल आणि कोण कधी रडेल काही सांगता येत नाही. कोण कुणाला हसवेल आणि कोण कुणाला रडवेल हेही सांगता येत नाही. पण कधी हसायचं आणि कधी गंभीर व्हायचं हे मात्र नेत्यांना चांगलंच कळतं. कारण परिस्थिती बदलली तरी नेत्यांचे चेहरे मात्र बदलत नाहीत. पण याला अपवाद ठरलेत ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यापासून शिंदेंच्या चेहऱ्यावरचं हसू कुठेतरी हरवलंय. ना मुझे गम है ना मुझे खुशी असे काहीसे भाव सध्या शिंदेंच्या चेहऱ्यावर असतात. त्यामागचं कारण नेमकं काय आहे हे देखील ते सांगत नाही. पण त्यांच्या मनात नेमकी अशी कोणती सल आहे हेही कळायला मार्ग नाही. शिंदेंचा पडलेला चेहरा कार्यकर्त्यांना पाहवत नाही आणि सरकारमधील सवंगड्यांनाही ते फारसं पटत नाही. फडणवीस शेजारी असताना खुर्ची बदलल्याचं सांगणं आणि महत्त्वाच्या बैठकांना कल्टी मारणं यातून शिंदे खुश असल्याचं दिसत नाही. बाळासाहेबांचे शिवसैनिक आणि आनंद दिघेंचे शिष्य असलेले एकनाथ शिंदे हे प्रतिकूल परिस्थिती हाताळण्यात माहीर आहेत. पण सध्याच्या अनुकूल परिस्थितीत शिंदे आनंदी असल्याचं दिसत नाही. मुख्यमंत्री असताना शिंदेंचा चेहरा आणि उपमुख्यमंत्री झाल्यावर शिंदेंचा चेहरा यामधला फरक तुम्हीच पहा. राजकारणात नेत्यांना तणाव असणं हे काही नवीन नाही. पण बऱ्याचदा नेते हा तणाव चेहऱ्यावर दाखवत नाहीत. सभा, बैठका आणि माध्यमांसमोर येताना तर तो तणाव ते दाखवतच नाही. पण स्क्रीनवर असलेल्या फोटोमध्ये मात्र शिंदेंच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्टपणे दिसते. शिंदेंच्या चेहऱ्यावरील निर्विकार भाव हे बरंच काही सांगणारे आहेत. 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदेंमध्ये हा बदल झाल्याचं सांगितलं जातं. 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतरचा काळ हा महायुती सरकारसाठी फारसा चांगला नव्हता. लोकसभा निवडणुकीत घटलेल्या जागा हा महायुतीसाठी मोठा फटका होता. अशा परिस्थितीतही एकनाथ शिंदे हे महायुतीचा चेहरा बनले. त्यांच्याच नेतृत्वात विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत घवघवीत यश मिळून महायुती पुन्हा सत्तेत आली. शिवसेना विरुद्ध ठाकरे गट या लढाईतही शिंदेंनी आपलं अस्तित्व सिद्ध करत 56 जागा मिळवल्या. सरकारमध्येही नाही म्हटलं तरी महत्त्वाची खाती ही शिंदेंच्या सेनेकडे आली. असं असतानाही शिंदेंच्या चेहऱ्यावर मात्र समाधान काही दिसत नाहीये. शासकीय बैठकांनाही शिंदेंच्या चेहऱ्यावर हास्य उमटताना दिसत नाहीये. मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेंचं प्रशासकीय वजनही वाढवलंय. तरी सुद्धा शिंदेंच्या चेहऱ्यावर नाराजीच असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे शिंदेंचा चेहरा इतका पडलेला का आणि त्यांच्या नाराजीमागचं नेमकं कारण तरी काय हे मात्र कळत नाही. खरं तर एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासूनच अबोल आणि संयमी नेते आहेत. ते कधी फारसे चिडत नाहीत. शिवसैनिक असले तरी स्वतःवरचा संयम ते ढळू देत नाहीत. पण गेले काही दिवस शिंदेंचा संयम कुठेतरी सुटताना दिसतोय. मंत्रालयातील काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे आता अधिकाऱ्यांवरही डाफरताना दिसत आहेत. तर ठाकरेंनी केलेल्या कॉमेंटवर तितक्याच त्वेषाने उत्तर देत आहेत. शिवसेनेतील बंडांनंतर शिंदे हे विरोधकांच्या आणि खास करून ठाकरेंच्या निशाण्यावर होते. तरी देखील त्यांनी हे वार हसत हसतच परतवून लावले. आम्ही टीकेला टीकेने नाही तर कामाने उत्तर देऊ असं शिंदे कायम म्हणत राहिले. पण हेच शिंदे आता अति काम झाल्याने अनेक सवाल उपस्थित होऊ लागले. नेत्याचा प्रसन्न चेहरा हा कार्यकर्त्यांचा जोश वाढवतो. पण नेत्याचा निर्विकार चेहरा कार्यकर्त्यालाच संभ्रमात टाकतो. पण सध्याच्या घडीला शिंदेंचा चेहरा हा शिवसैनिकांनाही संभ्रमात टाकणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हसत का नाही तसा सवाल विचारला जाऊ लागलाय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्ह या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.